नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण हातला देवीच्या बाजूला असणारा जो रोड आहे, हे रोड बघा, असा वर चढ आहे आणि हा चढाकडून खाली येणारा उतार आहे। हा उतार बघा, हे रोड का दाखवायचा आहे तर गेल्या वर्षी याच रोडची अवस्था खूप बिकट होती। या रोडवरून येता येत नव्हतं, जाता येत नव्हतं आणि हा रोड खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं दाखवला होता आणि यूट्यूब चॅनलनं हा खराब रोड दाखवला आणि वर्षामध्येच इम्पॅक्ट झाला की खडतर प्रवाहाच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणजे हा रोड एवढा आता गुळगुळीत झाला आहे की आता वाहन 100 स्पीडनं जातात, 60च्या स्पीडनं जातात, म्हणजे किती ताणता येते तेवढी गाडी ताणता येते, पळवता येते, अशी परिस्थिती आजच्या या गुळगुळीत रोडनं झालेली आहे। ही धाराशिवमधली ही सुधारणा आहे आणि 100% या मोठ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडच्या सुधारणा झालेल्या आहेत आणि हे काम चालू आहे। ज्या ठिकाणी रोड नादुरुस्त आहेत त्याही बातम्या दाखवल्या जातील आणि जे रोड चांगले झालेले आहेत त्याही बातम्या दाखवल्या जातील। आता आपल्याला असंच जायचं आहे। हा जो हातला देवीच्या बाजूचा एक तलाव आहे आणि ती तलाव तुडुंब भरलेला असतो आणि पर्यटन स्थळाच्या बाबतीमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पुरातन ठिकाण आहेत। मग या ठिकाणी लेणी आहेत, या ठिकाणी धाराशिवमध्ये रामलिंगचा आपण रेल्वे स्थानक इंग्रजाच्या काळातलं 150 वर्षाचं दाखवलं। याच तालुक्यामध्ये विविध ठिकाणं आहेत। आता आपण दाखवणार आहेत हातला देवी, हे हातला देवी इकडली आणि या हातला देवीच्याच बाजूला असणारं आपण दाखवणार आहेत महावीराची लेणी, तथागत गौतम बुद्धाची लेणी। नेमक्या या लेण्या कोणाच्या आहेत हे माहीत नाही, पण धाराशिवमध्ये बुद्ध लेणी म्हटलं जातं आहे। त्या ठिकाणी महावीराची सुद्धा मूर्ती आहे आणि बुद्धाची सुद्धा मूर्ती आहे। आपण काय काय त्या ठिकाणी आहे ते पाहणार आहेत। आपण निघूया तिकडे आणि आपण लेणीकडे निघूया आणि खडतर प्रवाहाच्या बातमीमुळे हा तयार झालेला रोड, ज्या रोडवरून नीट गाडी चालवता येत नव्हती त्याच रोडवर आता आपला सुखकर प्रवास होत आहे। जो खडतर प्रवास होता पूर्वीच्या गेल्या वर्षी, तो आता या रोडच्या माध्यमातून सुखकर प्रवास झाला आणि खडतर प्रवाहाच्या बातमीमुळे हा इम्पॅक्ट झाला, हे कोणाला नाकारता येणार नाही। आता हा रोड इथपर्यंत झाला आहे, अजून पुढं हा रोड नादुरुस्तच आहे आणि 100% हे राहिलेला रोड पुढे होईल का थांबला आहे माहीत नाही, पण हा रोड पुढं होत आहे अशी परिस्थिती आहे। आजही या रोडला गेल्या वर्षीचे खड्डे तसेच आहेत, पण काही प्रमाणात रोड झालेला आहे। काम का बंद आहे ते कळेल आपल्याला काही दिवसात। हा इथला थोडा भाग राहिलेला आहे, पुढेही रोड झालेला दिसतोय बघा। इथं गेल्या वर्षी आम्ही रोड दाखवला आणि एक लग्न होतं, तर त्या लग्नाची गर्दी एवढी मोठी होती की वाहनं, ट्रॉफिक पूर्ण जाम झाली होती, पूर्णची पूर्ण। किमान 1 तासभर या मंगल कार्यालयापासून बाहेर निघायला लागत होतं लोकांना। हे हातला देवीच्या बाजूला लगत असणारा तलाव आहे, एक तळच म्हणायला का हरकत नाही। हे बघा किती सुंदर दिसतं हे तळ। आपण आता असंच निघणार आहेत। इकडल्या बाजूला हातला देवी आहे बघा, हे सुधीर अण्णाची हातला देवी आणि हे
मंगल कार्यालय आहे. ते बघा तळा. आता इकडल्या बाजूला आपण जायचं आहे. त्या बाजूला लेण्या आहेत. त्या लेण्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. हे बघा आंबेजवळगा रोड आहे काही. हे आंबेजवळगा रोडची सुद्धा ही परिस्थिती बहुतेक दुरुस्त होईल नाही होईल हा माहीत नाही, पण ही परिस्थिती आहे. आणि ही रोड चांगला नाही. आता तयार होणार आहे का नाही हेही माहीत नाही, पण ह्या रोडला खड्डे आहेत एवढं मात्र खरं आहे. हे तळ्याच्या खालचा रोड आहे, नादुरुस्त रोड. काय करतात निवडून गेलेले सदस्य हेच कळत नाही. स्वार्थ माणसाला असावा पण एवढाही नसावा. 10-10, 15-15 वर्षे रोड नादुरुस्त आहेत. आता आपण निघालो आहे जुन्या बौद्ध लेण्या. या ठिकाणी काय काय आहे ते बघूया आपण. आलोच बघा आपण तळ्यावर. हे तळ आहे. हातला देवीच्या बाजूला असणारं तळ आहे. तसं रम्य ठिकाण वाटते बघा. डोंगरानं व्यापलेला भाग, पडीकलच्या बाजूनं डोंगर, इकडल्या बाजूला डोंगर. हे तळ्याची पाळू. आम्ही तळ्याच्या पाळूवरून ह्या गाड्या आम्ही बुलेटहून चाललोत बघा. त्या पाळूवर आहे त्या मी आता सध्या. हे तळ आहे. त्या तळ्याची पाळू आहे. बघा ही खाली काय आहे कंपनी काय. काही असो पण धाराशिव जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक बरेचसे ठिकाण आहेत आणि ते ठिकाण बघण्यासाठी लोकाला आवडतात. की लोक कमेंटमध्ये विचारतात आम्हाला की कुठे आहे हे ठिकाण. धाराशिव पासून किती लांब आहे आम्हाला भेटा यायचं आहे. मग मुंबईहून विदर्भातून बऱ्याचशा ठिकाणचे फोन आले आम्हाला. रामलिंग रेल्वे स्थानक या रेल्वे स्थानकाच्या बाबतीमध्ये आम्हाला बरेचसे फोन आले आणि रामलिंगांची बातमी जवळजवळ 85,000 लोकांनी पाहिली गेली. हे आपण हातला देवीच्या रोडच्या बाजूला असलेल्या तळ्याच्या पाळूवर आलेले आहोत. आता आमची बुलेट इथून पुढं जात नाही. बघा किती सुंदर आहे हे तळ.
तर हे हातला देवीचं तळं आहे. हे जास्त पाण्याचं प्रमाण जर झालं तर बहुतेक या ठिकाणाहून पाणी वाहत आहे. अशा पद्धतीचं या तळ्याची ठेवण आहे. हे इकडल्या बाजूला हातला देवीचा डोंगर आहे आणि या इकडल्या बाजूला हे लेण्या आहेत. आता या लेण्याकडे जाण्याचा मार्ग कोणता हे माहीत नाही, पण आम्ही शोधणार आहेत. तर मग आपण या तळ्याच्या बाजूला असणारा या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातला भाग अति सुंदर आहे. हे सुंदर भाग पाहण्यासाठी हे बघा इकडे किती सुंदर आहे. आमच्या धाराशिव जिल्ह्यातलं हे ठिकाण. हे रम्य असं वातावरण. इकडल्या बाजूला ही हातला देवी आहे. तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे तर धाराशिव शहरामध्ये अशा जुन्या ऐतिहासिक घटना ठिकाणे फार मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही शोध घेणारच आहेत. प्रत्येक गोष्टीचा शोध घेणार आहे. हे तळ्याचा भाग आम्ही इथं दाखवला आहे. तर हे आहे आमचं धाराशिव. या धाराशिवामध्ये हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी जिल्ह्यातून तर नागरिक येतात, पण जिल्ह्यातूनसुद्धा दुसऱ्या जिल्ह्यातून, राज्यातून, या महाराष्ट्रातून लोक धाराशिवचे पर्यटन स्थळं आणि जुने पुराणी ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी येत आहेत. हे आहे आमचं धाराशिव. नमस्कार धाराशिवकर. हे ठिकाण पाहण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून बरेचसे पर्यटक या ठिकाणी यावे अशीच अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.